नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत हे बघा ऑटोमॅटिक पॅनकेक किंवा डोसा म्हणा, थोडक्यात छोटे डोसे किंवा छोटे उत्तप्पे असतात तसं बनवायचं मशीन. ऑटोमॅटिक मशीन ज्याच्यामध्ये पिठाची पिशवी ठेवायची आणि असे पॅनकेक्स रेडी होतात. पॅनकेक म्हणजे काय तर आपल्या डोशासारखेच असतात, पण ते मैद्याने बनवलेले असतात. त्याच्यात मैदा, दूध आणि अंड टाकून बनवतात. लहान मुलांना खूप आवडतात. तुम्ही बघितलं तसं इथे हनी वगैरे टाकून खातात. चला आपण आता बघूया पॅनकेक बनवायचं मशीन. आय विश की असं डोसा बनवायला सुद्धा आपण वापरू शकतो. अमेरिकेत किंवा भारतात सुद्धा आम्ही बघितले की मुलांना पॅनकेक्स खूप आवडतात. हॉटेलमध्ये तुम्ही जाल तर कॉन्टिनेंटल ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला असे पॅनकेक्स मिळतात जे मैद्याचे बनवलेले असतात. मैदा, थोडे साखर, अंड, मिल्क वगैरे घालून मुलांना आवडतात. त्याच्यावरती ते हनी किंवा मेपल सिरप असं काहीतरी गोड किंवा त्याच्यावरती फ्रूट्स वगैरे घालून बटर लावून तुम्ही खाऊ शकता. ऑमलेट बरोबर सुद्धा खूप छान लागतं. आणि हे मशीन ॲक्च्युली असं डोशासाठी सुद्धा जर झालं असतं तर किती बरं झालं असतं आणि कदाचित मिळतही असेल डोशाचं पीठ टाकून हे बनवायला. आता हे बघा, हे बटन दाबायचं आणि वरती त्याच्या आतमध्ये एक बॅग ठेवलेली आहे, ती तुम्हाला नंतर दाखवते. तर वरून ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसतंय ते लाईट चालू आहे, तिथून आता पीठ खाली पडेल मशीनमध्ये. ते बघा पीठ आता इथून जिथून लाईट येतोय तिथून पीठ पडतं बरोबर प्रमाणात. ते बघा पीठ पडलं बघा, दिसतंय तुम्हाला. आणि आता ते फ्लॅट होऊन पुढे जाईल आणि हे बघा दिसतंय तुम्हाला, ते गॅपमधून जात आहे खालून लाईटमधून. तो पॅनकेक मस्त रेडी होईल आणि एका वेळेला असे जवळजवळ 4 पॅनकेक्स येत होते. तर आता 2 आले आहेत आणि आता अजून 2 येतील त्याच पिठामधून. तर हे मशीन फारच छान होतं, मला आवडलं. एका हॉटेलमध्ये मी बघितलेलं. म्हणजे काय म्हणतात ना, ऑटोमेशन इतकं झालंय की लोकांची गरजच नाहीये. मशीन ठेवून दिलं, तिकडे पीठ आहे, बटन दाबा, पॅनकेक रेडी. गरमागरम पॅनकेक्स रेडी तुम्हाला कधीही खायला. आणि तुम्ही त्याच्याबरोबर काही खाऊ शकता, अंड ऑमलेट किंवा त्याच्यावर तो नुसतं सिरप लावूनही खाऊ शकता. चला आता आपण बघूया की याच्यात पीठ कसं ठेवतात. तर ह्या मशीनसाठी बघा ही रेडी बॅग येते. ह्या महिला ज्या आहेत त्यातनं हवा काढतायत पूर्ण दाबून. आणि मग आता हे जे त्याचं झाकण आहे ते उघडणार आणि ही बॅग आतमध्ये ठेवणार. हे बघा आत ठेवली बॅग, प्रेस करून झाकण बंद करणार आणि मशीन रेडी. नंतर फक्त बटन प्रेस करायचं आणि बटन प्रेस केल्यावर तुम्ही बघितले तसे पॅनकेक्स फटाफट एका मिनिटात तयार, गरमागरम आणि इतके छान आणि लुसलुशीत होते. हे बघा बटन प्रेस केलं आणि आता तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते परत एकदा. ते बघा आता इथून येईल पीठ बाहेर. ते बघा आलं. आता हे रेडी फॉर 2 पॅनकेक्स. मग आता हा पहिला पॅनकेक येईल. ते बघा आत चाललाय, प्रेस होईल आणि दुसऱ्या पॅनकेकसाठी पीठ पडेल. हे बघा दुसऱ्या पॅनकेकचं पीठ पडलं आणि आता पॅनकेक फ्लॅटन होऊन गरम मस्त लुसलुशीत पॅनकेक बाहेर. आणि लिटरली 1 ते 2 मिनिटात पॅनकेक्स बाहेर येत होते. म्हणजे देर वॉज ॲब्सोल्युटली नो वेटिंग टाईम. म्हणजे मी एवढी अमेज्ड झालेली, आश्चर्यचकित झालेली हे मशीन बघून की वाव, असं पण होऊ शकतं. किचनमध्ये तुम्हाला असं मशीन मिळालं. पोळ्यांसाठी पण एक रोटी मेकर येतं, तुम्हाला हवं असेल तर मी रोटी मेकरचा पण एकदा व्हिडिओ बनवेन. पण हे खूपच इम्प्रेसिव्ह होतं कारण तिथे ॲडव्हर्टाईज केलेलं हॉट पॅनकेक्स, पण कोणीच नव्हतं बनवायला. मी म्हटलं कुठे आहेत हॉट पॅनकेक्स, म्हणजे ते काय मशीन आहे, जाऊन बटन प्रेस करा. मी म्हटलं वाव. नाही तर नॉर्मली एक असं वॅफल मेकर असतं ज्याच्यात तुम्हाला वॅफल्स बनवायला लागतात. पण हे एकदमच अभूतपूर्व वाटलं मला आणि म्हणून मी म्हटलं की तुमच्यावर सगळ्यांबरोबर शेअर करावं की एका मिनिटात पॅनकेक कसे बनतात त्या मशीनमध्ये. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सोनल फ्रॉम USA मराठी. आणि मी परत घेऊन येईन नाविन्यपूर्ण व्हिडिओ अमेरिकेतले. चला तर पुन्हा भेटू. बाय बाय. आणि हां थांबा, आरुष आणि क्रिश पॅनकेक खातात, विचारूया त्यांना आवडले का.
तुम्ही आरुषला आणि क्रिशला विचारूया पॅनकेक आवडले का ते. बघा मस्त बटर लावून सिरप लावून खातात. How are pancakes? Awesome. Yeah.